ज्यांचा 2 ओळीचा इतिहास आहे ते हजारो वर्षाच्या हिंदू धर्मावर बोलतात. देवावर टीका करून मोठा होता येत नाही, कारण हिंदू धर्म हा कुणावर लादलेला नाही, तर तो सत्यावर उभा आहे. जय श्री. ह्या भामट्या बाईला मनाचं काय आहे मला समजत नाही. 2 ओळीचा इतिहास, अरे तुला मनाचं काय आहे बोलून दाखव ना, ओकणं. हा, हिंदू धर्म हा देवावर टीका, कोण देवावर टीका करून राहिलं? हा काय 2 ओळीचा इतिहास? अगं घाणेरडी बाई, इतिहास वाच. तू बोलून कोणाच्या मुळं राहिली? कोणाच्या मुळं? त्या बाबासाहेबाच्या मुळं, त्या सावित्रीमुळं बोलून राहिली तू, त्या छत्रपती शिवाजींच्या मुळं बोलून राहिली तू. हा, काय बोलून राहिली? काय शिकवण देऊन राहिली? काही समजून राहिलं नाही. अगं जातीवादी भडवे, जातीवाद नको करू, समजलं काय? जातीवाद नको करू. त्यासारख्याच्या बायकाच्या मुळं सोशल मीडियावर जातीवाद निर्माण होते. तुला बोलायचं काय आहे तेच बोल अगोदर. तुलाही बोलायचं काय ते बोल. देवावर कोणी कमेंट करत नाही. ही ब्रह्मांड पृथ्वी हे परमेश्वराची देण आहे, परमेश्वराची देण आहे. आणि परमेश्वर लोक दगडात पाहते, कोणी झाडात पाहते, कोणी माणसात पाहते. हे संविधानाने दिलेलं अधिकार आहे, समजलं काय? स्वातंत्र्य आहे. आणि तू म्हणून राहिली 2 ओळीचा इतिहास. कोणाचा 2 ओळीचा इतिहास ते सांग ना. अरे नाव घेऊन बोल. धमक नाही का तुझ्यात? धमक नाही का तुझ्यात बोलायची? लाज वाटते का तुला? नाव घेऊन बोल ना. कोणाचा 2 ओळीचा इतिहास कोणाचा आहे? अगं बावळट, जो धर्म करून राहिलीस ना, तो धर्म करून राहिलीस ना, तो बुद्धाचा आहे, लक्षात ठेवशील. बोलायला गेलो ना तर उघड येणार. लोक म्हणतात, लोक काय म्हणतात? जमिनीच्या खाली मंदिर आहे, वर तर मस्जिद आहे. मस्जिद पाडली तर खाली मंदिर दिसते. मंदिरच्या खाली पाहिलं ना तर बुद्धांची विहार आहे, हे लक्षात ठेवजो. आणि काय खरं आणि काय खोटं आहे? कुठं आहे अस्तित्व तुझं? काहीच अस्तित्व नाही आहे. सगळं बुद्धांचं अस्तित्व आहे. कुठे नदी खोरे मंदिरं खोदशील ना ते विहार दिसन. अगं बोलायला लावू नको. ही सृष्टी परमेश्वराने रचलेली आहे. आम्ही परमेश्वराचा आदर करतो. आणि 2 ओळीचा इतिहास कोणाचा आहे ते सांग मला अगोदर. भिकारचोट बाई, बोलायला शिक अगोदर. जातीवादी भडवे, जातीवाद नको करू. 2 ओळीचा इतिहास आहे. कोणाला सांग, बोल ना, जात घेऊन बोल ना. काहून भीती वाटते काय? जात घेऊन बोलत जाय. जय भीम, जय शिवराय, जय भीमराय.